तर नमस्कार मित्रांनो. तर आज आपल्याकडे आले आहेत अनिकेत अवचर, मोटिवेशनल स्पीकर. तर आज आपण मोटिवेशनल स्पीकर बद्दल पॉडकास्ट करणार आहोत. तर सुरू करूया. येस. नमस्कार सर. नमस्कार. बोला ना. तर तुम्हाला मोटिवेशनल स्पीकर बनण्याचं आयडिया कुठून आली? म्हणजे का तुम्हाला बनवू वाटलं मोटिवेशनल स्पीकर? माझं सगळ्यांना जेव्हा मला कोणी हा असा प्रश्न विचारतं, प्रत्येकाला मी सगळ्यांना वेगळे वेगळे उत्तर देतो. मग आज आम्हाला काय उत्तर देणार? दिशा नाही ना भेटत माणसाला कधी कधी हम्म, आयुष्यात, बरोबर? बरोबर. दिशाभूल झाल्यावर माणूस काय करतो? मोटिवेशन. लोकांना ज्ञान देतो, बरोबर? तेच मी उगाच कोणालाही काही सांगायचो, लोक मला स्पीकर म्हणतात. असंच काहीतरी झालेलं. तर दोन दोन गोष्टी मला, दोन म्हणा कधी चार म्हणा, अवगत होत गेल्या आणि आज मी एवढा ज्ञानी झालो. आणि तुमचं शिक्षण कशात झालंय? शिकलो नाही. नाही शिकले. नाही. त्यामुळे तुम्ही हुशार आहे. नाही शिकले म्हणून तुम्ही हुशार आहेत. शाळेत न जाता काहीही न करता मी मोटिवेशनल स्पीकर झालो. मी महान आहे की नाही? बरोबर. 100%. आणि तुमची ही ड्रेस घालण्याची पद्धत पहिल्यापासून अशी आहे का नंतर झाली? स्टाईल स्टाईल युनिक आहे. युनिक आहे. कोणालाच नाही येत असं. खरंच युनिक आहे, खरंच युनिक आहे. कोणालाच येत. स्टाईलला मी दोन प्रकारे टाय घातला, एक छोटा एक एक बारीक. छोटा एक मोठा. तुमच्या स्टाईलला टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या वाजवा. तर तुम्ही मोटिवेशनल स्पीकर कसं बनला? पळत पळत बनलात का थांबून बनलात? मला वाटतं हा प्रश्न चुकीचा आहे. दुसरा विचार. दुसरं विचारायचं. हो, का व्हायचं उत्तर नाही तुमच्याकडे? प्रश्न चुकीचा आहे ना, उत्तर कसं देणार? बरं. बोनस. आणि तुम्ही आतापर्यंत कुठे कुठे मोटिवेशन दिलेलं आहे लोकांना? पहिल्यांदा. पहिल्यांदा तर मला वाटलं तुमच्याकडे एक्सपिरियन्स वगैरे असेल का? नाहीये. पहिल्यांदाच तुम्ही इथं कसं काय आलात मग? गाडीने. तेच ना, आपल्याला यांचा कॉन्टॅक्ट कुठनं भेटला काय काय माहित नाही. ठीक आहे. तुमचे एजंट 100 रुपये दिलेत मला. 100 रुपये. सर आपली गोळी तर 50 रुपयाची झाली ना? 50 त्यांनी खाल्ले ना. एजंट खूप मस्त आहेत तुमचे. माझा सन्मान केला, मला चप्पल ठेवायला जागा दिली, स्टँड दिलं मला. नारळ वगैरे, नारळ शाल आणायला त्यांना पैसे दिले, त्यांनी दिले तुम्हाला नारळ शाल? मग ते उरले 50 आणि बाकीचे 40, 90 दिले नाही. बोलावं लागेल त्याला एकदा. हो, एजंट छान आहेत तुमचे, त्यांना काढू नका. नाही नाही नाही, त्यांनी मला म्हणले पुढच्या वेळेस परत बोलवलं. चालेल. सर तुमचं स्वप्न मोठे का अजून काही झोन बटन मध्ये आहे? सगळंच मोठं. सगळं म्हणजे काय? स्वप्न मोठे. स्वप्नामध्ये काय? झोपल्यावर पडतं ते स्वप्न ना. कसलं पडतं ते स्वप्न? काही पण पडतं. कालच मी इकडे येऊन गेलो. तुमचे स्वप्न मोठे आहेत, बरोबर. हो. मग तुम्ही खूप मोठे. आतापर्यंत कुठले कुठले स्वप्न बघितले? खूप तरी खूप. आजचं स्वप्न कोणतं आहे तुमचं? आज झोपायचंय ना अजून रात्री. नाही नाही नाही, काल पडलेलं स्वप्न. काल मी इकडे आलतो. झोपला तर असताल, हो, तेव्हा स्वप्न काहीतरी पडलं मग असेल. काल इकडे येऊन गेलो ना झोपेत एकदा. अच्छा, इकडे येऊन गेला. हो, अच्छा, तुमच्या एजंटला भेटलो. एजंटला भेटले. 50-50 50-50. 100 दिले त्यांनी मला. छान आहे. दिसले नाही अंधारात, पण छान. रात्री आलतो ना हो, स्वप्न. हो. नाही, थोडा लाईटचा प्रॉब्लेम आहे आमचा. कसं आहे आमच्याकडे. रिंग लाईट अजून एक लागेल. चालेल. नाही, करू आता, पैशाची थोडी कमी आहे, पैसे आले. हो. सर तुम्ही मेहनत करता? गरज लागली तर सांगा. काय पैशाची? हो, खरंच गरज आहे. मी खूप लोकांना मदत करतो. देता का आता? आम्हाला गरज आहे. आम्हाला 10 रुपये 10 रुपये फक्त देणार. 50 एजंटला द्यायचे, 40च उरत. शिवभोजन शिवभोजन. शिवभोजन 5 रुपयात होत आहे. 4 दिवस.
4 2 टाइम. 2 टाइम. हो. आणि ह्याचं काय करता मग? हं? ह्याचं काय करता? काय करत? ह्याच्यासाठी पैसे वगैरे कुठून मागता? मी नाही घेत. नाही घेत. नाही. लोकांना देतो. लोक तुमच्याच पैशाने. नाही. मग ज्ञान त्यांच्याच. देता, लोकांना ज्ञान देता. लोकांना प्यायचं ज्ञान देतो. पैसे त्यांचेच. पैसे त्यांचे. मी चकना खातो. मग कधी लोक घेऊन जात नाही तुम्हाला? जातात. मग तुम्ही तिथं पित नाही? नाही. पीत नाही. सर मग तुम्ही म्हणलात की स्वप्न झोपल्यावर पडतात. हो. बरोबर. तर तुम्ही अलाराम बंद करून झोपताय का तसंच झोपताय? लावतच नाही ना अलार्म लावतच नाही. बंद कसं करणार? बरोबर. बरोबर. प्रश्न चुकीचे विचारतात. हे खूप चुकीचे प्रश्न. यांना मग स्क्रिप्ट नवीन आहेत पण का? ऐकत नाहीत. नवीन आहेत. नवीन आहेत. बरोबर. एजंट बोलले होते. एजंट बोललेले एक शहाणा एक दीड शहाणा त्यांना सांगू नका. बहुतेक शहाणे तुम्ही. शहाणा मी आहे. दीड शहाणा आहे. दीड शहाणे. धन्यवाद. कदाचित पहिलीच भेट आहे आपली. हम्म. विचारा, ओळख होईल. तर कुठल्या गावाहून आले तुम्ही? बाजूच्या. बाजूच्या गावातून. नाव? नाव नाही. गावाला नाव नाही. नाही. एकच घर आहे ना. एकच घर. हो. माझंच. मग तुम्हाला मोटिवेशनल स्पीकर बनण्यासाठी म्हणजे आयडिया कशी आली? म्हणजे तुम्ही नेमकं कोणाकडे बघितलं किंवा काय? कशामुळे आयडिया आली तुम्हाला? नाही बघितलं नाही मी. कोणाकडेच नाही बघितलं. मला टाय घालायला आवडायचं. काय करायला आवडलं? हो. मग म्हणून तुम्ही- एकदा मग हा टाय तुम्हाला घालता येतो? हं? हा टाय तुम्हाला घालता येतो? नाही. बांधता येत नाही तुम्हाला? नाही. म्हणून तो असा घातलाय. युट्यूब. युट्यूब. छान. छान. मेहनत कशात करतात तुम्ही? काय बांधणार? काय बांधण्यात नाही. हेच अवघड जात. तुम्ही जर म्हणलात आता युट्यूबवर बघून करतो. हो. आणि मोटिवेशन स्पीकरनी काही भेटतं सॅलरी वगैरे, म्हणजे काही पैसे वगैरे भेटतात का? भेटतात. भेटतात. किती भेटते? 100 रुपये. 100. 100 रुपये तर पॉडकास्ट झाले. असे तुम्ही जर स्टेजवर वगैरे गेला तर तुम्हाला तिकडे बोलवत नाही, येऊ देत नाही. येऊ देत नाही. स्टेजवर नाही येऊ देत. मी बोलतच नाही तिथं काही. बोलवत. माझ्या डोक्यात चालतं सगळं. हम्म. मनाला बोलतो मी. बाकी म्हणजे ड्रेस वगैरे चांगला आहे. थोडं टायशी थोडं. नाही टायवर नका ना जाऊ. नाही, टायवर मी जात नाहीये. नाही, छान आहे. छान आहे टाय. तुम्हाला हवाय का? टाय सगळ्यात जास्त आवडलाय मला तुमच्याकडे. अच्छा. मी देईल जाताना फोटो टायचा. हो. तुम्ही पण घ्या. चालेल. हो. सर नाराज आहेत का? नाही. सुधरत नाही का? तुमचं मोटिवेशन स्ट्रॉंग आहे का सोमवारपर्यंत का मंगळवारपर्यंत टिकतं? मोटिवेशन मोटिवेशन स्ट्रॉंग आहे का सोमवारपर्यंत टिकतं? ते फक्त प्रश्न स्ट्रॉंग विचारा. प्रश्न स्ट्रॉंग विचार. कायम लक्षात राहतं का काही दिवसात? खूप लक्षात राहत. खूप लोक रडतात. बंद कर म्हणतात. देवाला मानतात खूप तुम्ही? हं? देवाला मानतात तुम्ही? खूप खूप मानता. खूप खूप जास्त. मग फक्त मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी नॉनव्हेज खात असतात आणि रविवारी एक नाही नाही खात? खातो ना. खातात. हं. मग दररोज खातात का फक्त मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार? पैसे असल्यावर. पैसे असले. पैसे नसतात माझे. आज खाणार. पैसे कधी असतील? आज पैसे आहेत. आज खाणार. आज 40 रुपये आहेत फक्त. 10 रुपये तर तुम्हाला देणार आहेत. नाही देणार. नाही देणार. नाही. 50 रुपयात कोणती बिर्याणी येईल मग? अर्धी कोशिंबीर खाणार मी पोटभर. कोशिंबीर पोट. बिर्याणी नाही खा. नाही.
का बिर्याणी आवडत नाही का? पाणी जास्त आवडतं मला, घ्या ना सर, पाणी घ्या खरं. त्यामुळेच. हा, तसं म्हटलंय. छान आहे. तुम्ही घ्या, त्यांच्याकडे लागेल मला. तुमच्यासाठीच आहे, हो, घेऊन जाऊ. घेऊन जा. धन्यवाद. तर आता पुढचा प्रश्न असा आहे की तुमचं म्हणजे मोटिवेशनल स्पीकरला धरून पुढचं स्वप्न काय आहे? पुढचं नाही, मागचे स्वप्न आहेत, मागचे पेंडिंग आहे. मागचे पेंडिंग आहेत. हो. काय स्वप्न आहेत तुमचे मागचे? पुढे जायचं. पुढे जायचं. मागचे स्वप्न आहे पुढे जायचं. हो. आणि तुम्ही मोटिवेशन साठी काही कार्य वगैरे करता का फक्त बोलता? खूप कार्य करतो, जसं की खूप करतो, जसं की काय करता तुम्ही? काही पण करतो, काही पण. काही पण. काय पण तरी काय? पण तरी नाही करत, काही पण काय? करता. काही पण करतो. काय काय पण काय? काही पण. काय पण काय? काय 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 कार्य करतो. कार्य करतो. कार्य. हो, असं कार्य म्हणा ना. कार्य कार्य. जसं की साफसफाई करणं किंवा छी! एका गरीबला. नाही गरीब नाही मी. नाही 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 नाही, तुम्ही गरीब नाही हो. हम्म. तुम्ही मग 100 रुपये घेऊन आलात, तुम्ही हो, गरीब नाहीये. घेऊन जाणार. घेऊन जाणार. हो. तुम्ही गरीब नाहीये. मला म्हणजे मोटिवेशन हवं सर तुमच्याकडनं. मला पैसे कमवायचे तर काय देणार तुम्ही मोटिवेशन? देतो ना, द्या ना. देतो. कशाला कमवायचे पैसे? घर चालवायला, सांभाळायला, पोरं सांभाळायला, बायको सांभाळायला. पोरं आहेत का? लग्न नाही झालंय अजून, पण होणार ना पुढे जाऊन. कशाला? मी अजन्म ब्रह्मचारी नाही राहू शकत, मला लग्न करायचं पुढे जाऊन. करा, लग्न करा, पोरं हो द्या. आत्ता कशाला? लाईफ सेट करायला. पोरं आल्यावर करायचं. पैशाशिवाय नाही, नाही. मुलगी देत नाही कोणी. पोरं आल्यावर मोठं व्हायचं. मान्य आहे, पण पैशाशिवाय मुलगी देत नाही ना कोणी. पैसे कमवा. मग त्यासाठीच मोटिवेशन हवंय. मग पैसा पाहिजे का नाही? पैसा पाहिजे का नाही? मला पाहिजे, मग आम्हाला पण तसं पाहिजे. पण आम्हाला पण त्याच्यासाठी तर आम्हाला पाहिजे. माझ्याकडे नाहीत ना. मोटिवेशन पण नाही का तुमच्याकडे? मोटिवेशन देतो ना. मोटिवेशन द्या. खूप मोटिवेशन, खूप. काम करा, पैसे मिळतील. तुम्हीच सांगा ना काम काय करू. मोटिवेशन स्पीकर येते ते काम हा ना, मग तेच सांगा ना. एजंट नाही. एजंट नाहीये, बरोबर. एजंट काम करा, काम काही पण करा. मग लाईफ मध्ये सक्सेस कसं मिळतं? काम केल्यावर मग काय करा? काही बी करा. बरोबर. पैसे पाहिजेत, काम करा. हो. तुम्हाला चष्मा कसा लागला? चेक केलता नंबर चेक केल्यावर चष्मा लागतो, तोपर्यंत नाही लागत. तुम्ही नाही केले चेक? मला गरज नाही पडली कधी. करून घ्या, तुम्हाला पण लागेल. नाही, मला गरजच नाही पडली ना कधी. मला अजून एकदम स्पष्ट दिसतंय सगळं. हो, आम्हाला दाखवा ना. काय दाखवू तुम्हाला? काय दिसतंय? छान दिसत. तसंच आम्हाला. तुम्हाला पण दिसतं. टाय मस्त आहे तुमचा. मला टाय खूप आवडला यार तुमचा. टाय तुमच्यासारखा घ्यायचा आहे. विकत बांधायचा घेतलाय. विकत घेतलाय. नाही, तुम्ही विकत घेतलंय, पण मला तुमच्यासारखं ते स्टाईल पाहिजे तुमची बांधायची तशी. नाही जमणार. नाही जमणार. एक माणूस ठेवला याच्यासाठी. काय म्हणता? हो. त्याला किती देतात? नाही देत. त्याला काहीच नाही देत. नाही बांधल्यावर मारतो मी त्याला. बर. टाय नाही बांधलं तर मी मारतो त्याला. सर तुमचं शिक्षणाबाबत काय म्हणणं आहे? शिका ना. काय शिका म्हणजे नेमकं सांगा. आमच्या पॉडकास्ट मधून मुलं पण शिकतात. तुम्ही सांगा नेमकं, त्यांना पण हे करा. आमच्या पॉडकास्ट मुलं पण बघतात, त्यांचे आई वडील पण बघतात, त्यांना पण काही मोटिवेशन द्या. बघू नका म्हणून. का बरं? शिकायची गरज नाही लागणार. मग रिच डाऊन होईल ना आमचं बघितलं नाही तर. मला काय करायचं? पैसे तुम्हालाच देणार का आम्ही? आजच. मान्य आहे, पण आजच रिच नाही भेटले तर पैसे तुम्हाला कसे भेटतील? मी कालच घेतले. ऍडव्हान्स घेऊन आलो ना. किती? 100? 100. एजंटला मी काढून टाकणार यार. एजंट भारी आहे तुमचं. विचारा सर, काहीतरी विचारा. माझ्यावरच नका राहू. तर आपण सक्सेस बद्दल बोलत होतो. हो. तर
सक्सेस मागचं रिझन काय तुमचं? माझं सक्सेस सांगायचं झालं तर मी सक्सेसफुल झालो झालो पण मला वाटत नाही. कशामुळे? काही भेटलंच नाही मला. मग तुम्ही मी- असं का म्हणता तुम्ही सक्सेस झाले? आलो आता इथं आलो ना. तुम्ही पुढचं तुम्ही मला बोलवलंय, हम्म. तुम्ही मला पॉडकास्टला बोलवलं म्हणून मला वाटतं मी सक्सेसफुल झालो. पण का झालो ते मला पण समजत नाही अजून. 100 ऍडव्हान्स पूर्ण झाले ना? ऍडव्हान्सच पूर्ण दिला ना काल? ऍडव्हान्स 10 दिलाय ना. ऍडव्हान्स 10 दिला तुम्ही तर म्हटले काल 100. तुम्ही तर म्हटले काल 100 दिले म्हणून. बघा विषय असा आहे, तुम्ही जर पैसेच नाही दिले तर 10 रुपये तर माझ्याकडे आहेत कामाचे. तसे मला दुसरीकडे 7 रुपयापेक्षा जास्त देत नाही. कम्प्लीट पूर्ण पेमेंट. हो. 7 काय रुपयामध्ये येतं व्हिडिओ आजकाल 10 रुपयामध्ये? खूप काही येते. खूप काही येते 10 रुपयामध्ये. 7 रुपयामध्ये माझा महिना निघतो. सर खरं बोलते असं वाटते 7 रुपयाला तोंडात आपल्याकडून जास्त घेतले 10 रुपये. जास्त नाही, 100 घेतले, 100 द्यायचे त्यांना. म्हणून तर आलो ना मी. हा, म्हणजे त्यांचं जवळजवळ 10 बघा, किती पॉडकास्ट निघले त्यांचं? 10 podcast निघले. 7 रुपयामध्ये माझा एक महिना निघतो. कारण मी ते 7 रुपये तसेच ठेवतो, मी दुसरे पैसे खर्च. सर मग तुम्हाला 100 रुपये भेटले, तुम्ही आता 10 दिवस तर घरीच बसून आपल्याला. नाही, मला काम भेटलं की मी कुठे बी जातो. मोटिवेशनल स्पीकर आहेत ते. खूप बोलवतात मला आपल्याकडून आमच्याकडून तुम्हाला लोक 100 रुपये खूप भेटले. बोलवतात. फक्त तुमच्या एजंटमुळे तुमच्याकडे आलो. लोक मला 7च रुपये देतात. आमचं एजंट चुकीचा. मला आजपर्यंत जास्तीत जास्त 7.5 रुपये भेटले. तुम्ही छान लोक आहेत. सो मला तुम्ही लोक चांगले आहेत. माणसं आवडली मला. म्हणजे आम्ही हुकून चुकून तुम्हाला सगळ्यात जास्त माझं प्रेम, माझं मन गुंतलं तुमच्या एजंटवर. प्रेम झालंय तुम्हाला? प्रेमच झालं. एजंटवर प्रेम झालंय तुम्हाला? हो, प्रेमच झालं. म्हणजे असा एजंट सगळ्यांना भेटो. सगळ्यांना भेट. सगळ्यांना. आम्ही त्याची चांगली दखल मी तो त्याची नका घेऊ तुम्ही दखल. नाही, त्याची तुम्हीच घ्या, आम्ही नाही घेणार आहे. त्याची तुम्हीच घ्या. त्याची दखल मी घेतो. हम्म. त्याची चप्पल पण घेतली मी काल. पॉडकास्ट झालं. सर तुम्ही एजंट खतरनाक. आजपर्यंत प्रत्येक कार्यक्रमात जिथं मला बोलवलं पण नाही, त्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये तुमचा कार्यक्रम खूप आवडला. हा पॉडकास्ट नाही, मग काय? नाही, पॉडकास्ट नाही तर मग काय? काय कार्यक्रम कार्यक्रम आहे. आणि कार्यक्रमात खूप आपण आवडलेत 3 लोक मला आहेत. ते. कार्यक्रमात आपण 3 लोक आहेत. 3 लोक. म्हणजे हा छोटा कार्यक्रम नाही, हा खूपच छोटा तब्बल 3 कार्यक्रम. लोकांचा कार्यक्रम. याच्यामध्ये एजंटचा कार्यक्रम होता. माझ्यासाठी एक काम कराल? बोला 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 कराल? बोला बोला. मी तुम्हाला 7 रुपये देईल. म्हणजे तुम्ही आमच्याकडून 100 घेतले, तुम्ही आम्हाला 7 रुपये देणार. माझी बरं, कमाईच हा, तेवढी. तुमच्याकडनं 7 रुपये हा. घेऊन काय करू आम्ही? माझं एक काम करा. बोला. मी चांगला आहे? तुम्ही चांगला आहे का? तुम्ही चांगले आहे. तुमचा एजंट मला त्याच्यामुळे तुम्ही चांगले. घेऊन जा घेऊन जा. त्याने ऑलरेडी आम्हाला चुना लावलाय, तुम्ही घेऊन जा. नाही नाही, माझ्याकडे कामासाठी मला मुलगा पाहिजे. कामासाठी पाहिजे का दुसऱ्या कोणत्या कामासाठी? कामं पाहिजे? सांभाळणारा. कामं सांभाळणारा पाहिजे. मला खूप लोक बोलवतात कार्यक्रमांसाठी, पण मला अजून कार्यक्रम वाजवता येत. पहिल्यांदा आलो.
बर. मी आता शिकणार, मी सक्सेस होणार, आणि एजंट कडनं शिकणार तुम्ही. मी एजंट कडनं शिकणार. त्यांनी मला मोठं केलंय आज. त्यांनी आम्हाला आम्हाला खूप मोठं केलं त्यांनी आज. आज माझं खूप मोठं मन झालं. तब्बल तुम्हाला 93 रुपये भेटले ना? नाही, 93 कसं 100 ना? 7 रुपये 50 एजंटने खाल्ले, अच्छा 50 त्यांना भेटले. गणित, Strong. बीजगणित भुजगणित बघा तुम्ही. मी शहाणा तो 150 आणा. बुजगणी ओळख चुकली, परखून घ्या त्यांना. नक्की नक्की. नवीन माणूस बोलवा. मग मला आवडत नाही हा तसं. तुम्हाला घेऊन जा एजंट आमच्याकडे. आवडला नाही. नाही आवडला. नाही, तो छान आहे. सुंदर आहे का? दिसला नाही, अंधार होता. अंतर होता. अंधारात भेटला. स्वभाव आवडला. आवाज ऐकू आला असं, आवाज आवडला असेल. मंजूर, मंजूर. कबूल. शांत, बोललाच नाही. पैसे दिले गेला. पैसे दिले आणि गेला. हो. आणि मग तुम्हाला कसं कळालं की इथल्यासाठीच पैसे आहेत आणि इथंच यायचंय तुम्हाला? तुम्ही कागद दिला होता, हा, निमंत्रण, निमंत्रण. आमंत्रण. तुम्ही त्याच्यासोबत बोलला नाही तर मग तुम्हाला त्याच्यावर प्रेम कसं झालं? तसं प्रेम नाही झालं मला. नाही 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 नाही. तुम्हाला आवडला ना तो? अरे आवडला ना तुम्हाला तो? तसं नाही आवडला. कसं का आवडला? आवडला ना. स्वभाव, पैसे भेट, पैसे भेटल्यावरच जमा आवडला. तो पैसे तर मला आम्ही दिले, आता आवडलं पाहिजे तुम्हाला. नाही. नाही आवडलं. मी म्हणणार. तुम्ही मला बोलवलंच नसतं. का बरं? तो माझा मित्र आहे ना. आम्हीच त्यांना सांगितलं ना बोलवायला. त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की असे असे आहेत, आम्ही त्यांना म्हटलं हा बोलवा. तो माझा तुम्ही खूप आले ना. चांगला मित्र आहे. बिलकुल नाही. त्यांनी अंधारात बघितला होता ना. आमदारात म्हणून. बघितलं होतं म्हणून. सांगू नाही शकत. तेवढंच प्रेम बायकोवर कराल? असलं नाही. नाही नाही असलं नाही. ती पैसे खाणार, देणार नाही. ती देणार नाही. आणि जर पैसे कमवणारी बायको निघली तर? मी लग्नच नाही करणार. का बरं? पोरगीच नाही भेटणार. आपण सोबत जाऊ कुठं? कुठं पण. मी माझं वेगळं राहतो. तुम्ही वेगळं राहा. तुम्हाला ते मध्यस्थीला नाही आमच्या, जे की तुम्हाला बोलले त्यांना. एजंट. एजंट. हा गॉगल तुमच्यासाठी पाहिजे. धन्यवाद. तुम्हाला सूट होईल हा. बघायचं का? घालू घाला. गॉगल. हा हा गॉगलच घाला, दुसरं काही नाही. धन्यवाद. तुम्ही खूप चांगले केलं. तुम्ही पण चांगले. आणि काय तुम्ही आवडलात मला. नाही नाही नाही. आवड नाही इतकं नका. फक्त गॉगल छान आहे. गॉगल छान आहे. गॉगल मस्त. तुम्ही आवडलात, दोघे आवडलात. चांगली माणसं. हा ह्याला सोबत ठेवा, मला नाही. नको, नको. लहान आहे. पाहिजे तर एजंट पाहिजे ना, बाकी कोण नाही पाहिजे. पैसे. पैसे. एजंट नाही, पैसे पाहिजे. एजंटचं नॉलेज पाहिजे. माणसं कमवायला शिका. बघा, बघताय, बघत बघा, काय बघू? ऐका. ऐकतोय काय ऐकू? म्हणायचं असतं बघा, ऐकायचं असतं कानाने. ठीक आहे. विचारा. ऐकवत होता काहीतरी तुम्ही आता? सक्सेस बद्दल बोलत होतो. बोला बोला. तुम्ही अजून सक्सेस बद्दल काय सांगू शकता? मिळवा माझ्यासारखं, तुम्हालाही चष्मा भेटेल. तुम्हाला काय आवडतं? मी नाही देणार. नाही 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 तो नको ना. तो नको आम्हाला. दुसरा मला पाहिजे. ह्यांनी दिलाय. आम्हाला दुसरा पाहिजे. मला यांनी दिलाय, मी तुम्हाला नाही देणार चष्मा. तो आमचाच घेऊन तुम्हाला दिलाय. तुम्ही बघून घ्या. नाही तर तुमच्यासाठी चांगलं आहे. तुम्हाला धन्यवाद. राहू द्या. या चष्म्याची मला खूप गरज होती. खूप कलर गेला याचा, म्हणून तेच कलरलेस दिसतोय तो. त्यासाठी गरज होती. कलर आहे त्याला कलर आहे काळा, छान. तुम्ही मोटिवेशनल स्पीकर म्हणून आला तिथं आमच्या हा. पॉडकास्ट. हा.
तर त्याच्याबद्दल तुम्ही 2-4 शब्द बोलू शकता तर मग ते आम्हाला पण मोटिवेशन करू शकता. आम्हाला पण थोडंफार मोटिवेशन Motivation करा करू शकतो. थोडं काहीतरी. 4 शब्द नाहीत ना. खूप सारे असतात. 2 तरी सांगा, पण सांगा आम्हाला. एकच आहे. सांगा एकच. सांगा सांगा सांगा. मोटिवेशन. मोटिवेशनचा अर्थच असा आहे. मोटिवेशन. मोटिवेशन म्हणजे काय? माणसानं लाईफमध्ये सक्सेस होण्यासाठी जे मिळवलं पाहिजे, जे त्याच्याकडे असलं पाहिजे सक्सेस मिळवण्यासाठी, ते मोटिवेशन. मोटिवेशन असलं की सगळं भेटतं. कसं? तुम्ही आज सक्सेस आहात का? अजून तरी नाही. सक्सेसफुल आहात का? फुल नाहीये. म्हणजे काय कमी आहे? फुल कमी आहे. फुल कमी आहे. फुल कमी. मग तुम्ही काय कराल? मोटिवेट स्वतःला नाही. मोटिवेट करून घेणार, नाही. मोटिवेशन घेणार. मग काय चुकतंय. करणार? यामुळेच तुम्हाला सक्सेस भेटत नाहीये. फुल तुम्ही बाजारातून आणा ना. बरोबर. तुम्ही लोकांना 100 रुपये देताय. 10 रुपयाचं फुल आणा ना बाजारातून. 10 रुपयाचे गुलाब भेटतो, दुसरं काय सक्सेसला लावायला तुम्ही फुल आणा. माणूस सक्सेसफुल होणार. सक्सेसफुल होणार. बरोबर. अजून एक मार्ग आहे सक्सेसफुल होण्याचा. त्याचे 10 रुपये एक्स्ट्रा जाताना द्यावं लागतं. बर बोला. द्याल का? देईल हा. देईल देईल. नक्की. नक्की. चष्मा नाही देईल. चष्मा नका देऊ, आम्ही तुम्हाला 10 रुपये देऊ एक्स्ट्रा. नक्की. हो. खोटं नाही बोलणार. तर काय बोलत होतो सांगा. सक्सेसला अजून एक मार्ग आहे. मी एक मोटिवेशनल स्पीकर आहे. बरोबर. येस. माझ्याकडे खूप सारं ज्ञान आहे. एवढं मी 4 खिशांची पॅन्ट घेणार आहे. कशासाठी? कशासाठी? ज्ञान बसत नाही डोक्यात. बसत नाही, जागाच नाही. मग पॅन्ट घेण्यापेक्षा पेन ड्राईव्ह घ्या, त्यात ज्ञान सेव्ह करा. कॉम्प्युटर नाही. कम्प्युटर नाही. पॅन्ट घालून ज्ञान लोकांना वाटत फिरायचं. हो. आणि पॅन्टच का घ्यावी? शर्ट का नको जास्त खिशाचं? शर्टला जास्त खिशा नसतात. असतं. 2 असतात जास्तीत जास्त. 6 आहेत कुठल्या? माझ्या. कुठे? शिवून घेत. शिवून घेतली. लागतात. लोक टमाटो फेकून मारतात. मग ते टमाटे खिशात अंडे टाकायचे. फेकून मारतात. अंडे टमाटे खिशात टाकायचे. काही पण फेकतात. कॅच. क्रिकेट. सगळ्यात जास्त मी या मोटिवेशन मधून जे शिकलो असेल, कॅच घ्यायची. जे लोकांनी कोणतीही गोष्ट कॅच करायची. तुम्ही अंड फेकून बघा, मी कॅच घेईल. तुम्ही पैसे फेकून बघा, मी कॅच घेईल. मी 6 खिशे भरतो. ते फेकलेले अंडे काय करतात? फेकलेले अंडे काय करतात? खिशात भरून घेते. खिशात फेकतो. घरी जाऊन ऑमलेट. नाही, मग त्याच्यापासून मी अंड बनवतो. त्याच्यापासून मी अंड बनवतो. येस. आणि ती अंडे मी खातो ऑमलेट बनवून. ऑमलेट. हो. मज्जा येईल. खूप मोठी प्रोसेस आहे. मग ते अंडे मला खूप स्वस्त भेटतात. स्वस्त भेट. स्वस्त नाही, फुकटच भेटत असेल ना तुम्हाला. अंडा आणावं लागतं ना विकत बनवायला. एका नाही नाही, विकत बनवायला आणावंच लागतं. बट तुम्ही जेव्हा मोटिवेशनल स्पीकर तुम्ही म्हणजे जेव्हा बोलता तुम्ही, तेव्हा लोक अंडे फेकून आणतात. हो, फुटतात ना कधी कधी. कधी कधी फुटतात, दरवेळेस असं नाही ना की सगळे अंडे फुटतात. मी अजून सक्सेसफुल नाही झालो ना. फुल नाहीये माझ्याकडे. मग तुम्ही सक्सेस हाफ आहे आपला. नाही. तुम्ही सक्सेस असू शकता. नाही. बरं. काहीच नाही. मी शिकतोय. अंडे फुटतात. मग ती अंड्याच्या मधलं मी घेऊन जातो. वॉटरप्रूफ खिशेत माझी.
त्यापासून मी अंड बनवतो. बर. त्यासाठी मी टर्कल विकत आणतो, जे मला कमी पैशामध्ये भेटतं अंड्यापेक्षा. 6 रुपयाच्या अंड्याचे टर्कल मला 5.5 रुपयामध्ये भेटतं. 5.5 रुपयामध्ये अर्धा 50 पैशांचा मला नफा होतो. त्यापासून मी अंड बनवतो, त्यापासून मी ऑमलेट बनवतो. मग मी ते ऑमलेट फेकून देतो. का फेकून देतो? व्हेजिटेरियन आहे ना. नॉनव्हेज नाही का, नॉनव्हेज आवडतं मला. आवडतं पण खात नाही. वास छान आहे. कधी केलं तर बोलवा, नक्की. वास नाही. तुम्ही अजून तुमच्याबद्दल काय सांगू शकता? सगळं 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 खालून वरपर्यंत. म्हणजे मी पार्किंग मधून वर आलो. चुकीचं नका सांगू. समजलं. खालून वरपर्यंत सांगतो. मी लहान होतो लहानपणी. लहानपणी सगळेच लहान असतात. नाही, मी जास्त लहान होतो. जास्त लहान. मला सगळं कळायचं पण बोलता येत नव्हतं. मी सगळं बघायचो, ऐकायचो, पण कोणाला काहीच बोलत नव्हतं. तेव्हा शांत बसून मी सगळं शिकलो आणि आज एवढा मोठा मोटिवेशनल स्पीकर झालो. आज मला लहानपणापासूनचं आतापर्यंत काहीच लक्षात नाहीये. मी छोट्या मेंदूवर पडलो होतो. छोट्या मेंदूवर पडलं. म्हणून तुम्ही दुसऱ्याचा मेंदू बसला म्हणून. नाही, हा. माझच. मी पहिल्यापासूनच चपळ, उंदरासारखा. बोल बोला. बोल तू. बोल. मला काहीतरी सांगायचं. बोल. सगळ्यांसाठी सांगा, सगळ्यांसाठी. एक मोटिवेशन चुकतंय. मोटिवेशनल स्पीकर म्हणून मी तुम्हाला काहीतरी सांगतो. तुम्ही नीट ऐका, ठीक आहे? तुम्ही पण अभ्यास करत. मला तुम्ही चेहऱ्यावरून फालतू दिसता. मी म्हणून तुम्ही आम्ही तुम्हाला उगाच बोलवलं का? हो मी चेहऱ्यावर फालतू दिसतो. हो, दोघेही. दोघेही बाहेर का गेला? कुणी बोललं फालतू म्हणतो राहायला होतं. नाही नाही, राग नका येऊ देऊ. नाही राग कसं तुम्ही फालतू म्हणले आम्हाला. अहो, तुम्ही फालतू नाहीयेत. एजंटला बोलवा, एजंटला बोलवा. एजंटला बोलवा. तुमच्या लवरला कॉल करतो. तुम्ही फालतू नाहीयेत. तुम्ही फालतू नाहीयेत. ऐका माझं, फालतू नाहीयेत. तुम्ही खूप चांगले आहेत. एजंट खूप चांगले आहेत तुम्ही. तुम्ही दिसता फालतू. तुमचा एजंट कसा दिसतो? तर मी लहान होतो लहानपणी. हा. मोठा झालो. मोठ्यापणी नाही, मग कधी झालं? लहानपणी मोठे झाले. लहानपणी बर. डोक्याने मोठा झालो. मी डोक्यावर पडलो होतो, डोक्याला सूज आली. मी तेव्हा डोक्याने मोठा झालो. 1.5 किलो झालो होतो. दीड किलो. डॉक्टरकडे गेलो. तो इंजिनियर निघाला. बांधकाम चालू दवाखान्याचं. दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो. खोटं बोलला तू. खोटं बोलला. काय बोलला तो? मेंदूच नाही म्हणलं. राग आला मला, खूप राग आला. मी त्याला चिमटा घेतला रागात. एवढा राग मला. लहानपणी मला खूप राग होता, खूप. दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो. तो डॉक्टर मला खोटं बोलला. तो म्हणला तुमचा मेंदू 2.5 किलो. 1.5 किलो झाला.
मी विचारलं असं का? पहिल्या डॉक्टरनं मला 1.5 किलो सांगितलं. तो बोलला तुम्ही येताना दुसरीकडे कुठे गेला होता? म्हणलं हो. मी कुठं? मी इंजिनियर कडे गेलो. ते बोलले तुमच्या डोक्यामध्ये 1 किलो वाळू भरली. अच्छा. डॉक्टर बोलला वाळू काढावं लागेल. पण माझी स्वप्न खूप मोठी होती. मी डॉक्टरला वाळू काढू दिली नाही. का बरं? माझे स्वप्न खूप मोठे होते. मला घर बांधायचं. डोक्यात. मी त्याच वाळूने माझ्या डोक्यात घर बांधलं. तर गाईज व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला, टॉपिक कसा होता, किंवा दुसरा टॉपिक तुम्ही एखादा सजेस्ट करत असाल तर नक्की करा. कमेंट सेक्शन तुमच्यासाठीच पडलेलं आहे. आपल्याला डीएम करायला तुम्ही इंस्टाग्रामला डीएम पण करू शकता. दिस इज अनिकेत हे अकाउंट आपल्या याच चॅनलसाठी असणार आहे. तुम्ही कधीही तिकडे डीएम करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता आणि नक्की करा. जसं की सर म्हणले संवाद साधायला, तसा संवाद साधायला. आणि मेन म्हणजे सांगाच गेस्ट कशी वाटली. मेन म्हणजे गेस्ट भारी होते, पण तुम्हाला कसे वाटले ते सांगा. हा आमच्यासाठी आमचं आम्ही सांगतोय गेस्ट भारी होते. आणि कमेंट, शेअर, लाईक, सबस्क्राईब या सगळंच गोष्टी करा. सांगायलाच लावू नका. 100% करा.